नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात भारी भारी आयडियाज असतात नाही का? मोठे संकल्प असतात. पण त्यांचं पुढे काय होतं? आज आपण हेच बघणार आहोत की संकल्पशक्तीला कृतीशक्तीमध्ये कसं बदलायचं. चला तर मग बघूया विचार आणि कृतीमधली ही दरी ओलांडायची कशी. जरा आठवून बघा बरं, किती वेळा असं झालंय की आपण ठरवतो, बस उद्यापासून पक्का व्यायाम सुरू, किंवा हे पुस्तक ना ह्या आठवड्यात संपवायचंच, पण तो उद्या काही येतच नाही. असं का होतं? का आपले चांगले संकल्प फक्त संकल्पच राहतात? हाच तर मुद्दा आहे. आणि असं वाटत असेल की हे फक्त आपल्या सोबतच होतं, तर तसं नाहीये. आकडेवारी तर धक्कादायक आहे. तब्बल 99% लोक, विचार करा, 99% लोक विचार आणि कृती यामधल्या गॅपमध्येच अडकतात. म्हणजे संकल्प एकदम भारी, पण तो प्रत्यक्षात काही येत नाही. तर ह्याच समस्येला म्हणतात संकल्प कृतीमधली दरी. ही अशी एक जागा आहे जिथे आपल्या सगळ्या भारी भारी योजना, इच्छा सगळं अडकून पडतं. आपल्याला आज हेच बघायचंय की ही दरी ओलांडायची तरी कशी. या समस्येचं मूळ आहे ना, एका सोप्या उदाहरणातून कळेल. समजा आपला संकल्प म्हणजे एक बी आहे. आता बी कितीही भारी असलं, पण त्याला जर कृतीचं खतपाणी मिळालंच नाही, तर ते उगवेल का? कधीच नाही. म्हणजे नुसती इच्छाशक्ती असून काहीच फायदा नाही. त्याला सातत्यपूर्ण कृतीची जोड लागतेच. मग यावर पहिला उपाय काय? सोपा आहे. विचार करणं थांबवा आणि कामाला लागा. हो, खरंच, त्या ओव्हर थिंकिंगच्या चक्रातून बाहेर पडा आणि पहिलं पाऊल उचला. कृतीमधला तो जो सुरुवातीचा अडथळा असतो ना, तो तोडण्याचा हाच एक मार्ग आहे. कारण एकदा का सुरुवात झाली की पुढचा रस्ता आपोआप सोपा होतो. ठीक आहे, सुरुवात तर केली, पण पुढे काय? अनेकदा आपण संकल्प करतो, पण तो पूर्ण करायला जी एनर्जी लागते ती येते कुठून? खरी समस्या इच्छाशक्तीची नाहीये, तर आपल्या कृतीच्या इंजिनला जे इंधन लागतं ना, त्याची आहे. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्यात इच्छाशक्ती कमी नाहीये किंवा आपण आळशी आहोत असंही नाही. खरी गोमाहिती ती कृतीला सतत ऊर्जा देणारं जे योग्य इंधन आहे ना, त्याच्या कमतरतेमध्ये. तर मग हे इंधन आहे तरी काय? ते आहे प्राण ऊर्जा. ही काही मोटिवेशनची तात्पुरती ठिणगी नाहीये. ही एक आतून येणारी अखंड ऊर्जा आहे, एक लाईफ फोर्स. हीच प्राण ऊर्जा आपल्या संकल्पाला कृतीमध्ये बदलते. आणि यामुळेच आपण फक्त काम सुरू करत नाही, तर ते शेवटपर्यंत नेऊन पोचवतो. प्रेरणा आणि प्राणऊर्जा यातला फरक बघा किती स्पष्ट आहे. प्रेरणा म्हणजे काय? तर फटाक्याच्या ठिणगीसारखी आकर्षक दिसते, पण लगेच विझून जाते. या उलट प्राणऊर्जा ही आतून येणाऱ्या सूर्यासारखी आहे, अखंड, टिकाऊ. ती बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसते आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत आपल्याला ऊर्जा देत राहते. आणि इथूनच आपण एका खूप सुंदर विचारापर्यंत येतो. खरी प्रगती, मग ती आध्यात्मिक असो किंवा वैयक्तिक, ही फक्त विश्वास ठेवण्याने होत नाही, ती कृती करण्याने होते. आपली कृती हीच आपली सगळ्यात खरी प्रार्थना आहे. बरं, मग ही प्राणऊर्जा वापरायची आणि संकल्पकृतीमधली दरी सांधायची कशी? त्यासाठी आपल्याला एक मजबूत पूल बांधावा लागेल. चला, आता बघूया हा पूल कसा बांधायचा. एक कल्पना करा, आपला संकल्प एका किनाऱ्यावर आहे आणि यश दुसऱ्या किनाऱ्यावर. या दोन्हींना जोडायला काय लागेल? एक मजबूत पूल, बरोबर. हाच आहे कृतीचा पूल. आणि हा पूल 3 मजबूत खांबांवर उभा आहे. पहिला खांब, आपली मोठी ध्येय घ्या आणि त्यांना अगदी छोट्या छोट्या रोजच्या कामांमध्ये तोडा. दुसरा खांब, प्रत्येक कामाला एक डेडलाईन लावा, वेळेचं बंधन हवंच. आणि तिसरा, आपलं ध्येय लोकांना सांगा. एक सामाजिक जबाबदारी तयार होते, ज्यामुळे आपण मागे हटत नाही. यातला तो दुसरा मुद्दा आहे ना, डेडलाईनचा, तो खूपच भारी आहे. जेव्हा कामाला सुरुवात करायला भीती वाटते किंवा आपण टाळाटाळ करतो ना, तेव्हा त्या भीतीकडे बघू नका, डेडलाईनकडे बघा. वेळेचं बंधन असलं की कृती आपोआप होते. आता या सगळ्या गोष्टींचा सार आपण एका छोट्याशा पण खूप मस्त गोष्टीतून समजून घेऊ. याला म्हणतात छोट्या नावेचं तत्त्व. ही गोष्ट एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते. म्हणजे समजा संकल्प चांगला आहे, कृतीचा प्लॅन पण तयार आहे, तरीही माणूस अयशस्वी का होऊ शकतो? या कोड्याचं उत्तर या गोष्टीत आहे. तर गोष्ट अशी आहे की एका शिष्याने गुरूंना विचारलं, गुरुजी, चांगले संकल्प असूनही लोक यशस्वी का होत नाहीत? गुरु म्हणाले, त्या नदीकडे बघ. तिथे एक मोठं सुंदर जहाज उभं आहे, पण ते फक्त एक स्वप्न आहे, कारण त्याचं इंजिन बंद आहे. आणि त्याच्या बाजूला बघ, एक छोटीशी नाव आहे, तिची वल्ह मात्र सतत चालत आहेत आणि त्यामुळे ती कितीतरी दूरपर्यंत प्रवास करतीये. आणि हा गोष्टीतला सगळ्यात मोठा धडा हाच आहे. यश आपल्या स्वप्नाच्या किंवा प्लॅनच्या साईजवर अवलंबून नाही, ते अवलंबून आहे आपल्या छोट्या
पण सातत्यपूर्ण कृतींवर, त्या न थांबता चालणाऱ्या वल्ह्यांवर. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कामात अपयश येऊ शकतं, ती फक्त एक घटना आहे, पण तिथेच थांबून जाणं हा आपला निर्णय असतो. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहणं, छोटी का होईना पण कृती करत राहणं, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एकच प्रश्न उरतो. विचार करणं बाजूला ठेवून आज अशी कोणती एक छोटीशी कृती सुरू करता येईल जी आपल्याला आपल्या मोठ्या ध्येयाकडे पहिलं पाऊल टाकायला मदत करेल?